अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा खूप सुंदर असा एक वर्षामधील अनुभव म्हणजेच 2023चा सांगणार आहे. त्याचबरोबर स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आले आणि महाराजांनी मला काय काय दिलेलं आहे हे ऐकून तुम्हाला निश्चितच ही सेवा तुम्ही कंटिन्यू कराल आणि कुठेही विघ्न आलं, दुःख आलं तरी तुम्ही डगमगणार नाहीत. कारण खूप सुंदर असे अनुभव मी एक वर्षामध्ये घेतले. महाराजांची मनोभावे सेवा केली ना की पदरात तुमच्या सुख येणार म्हणजे येणार. तर भक्त हो, आजचा व्हिडिओ अगदी प्रत्येकाने शेवटपर्यंत पहा आणि पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. तर काल संक्रांत होती आणि आज आहे किंक्रांत. तर हळदी कुंकू वगैरे झालं आणि नंतर मी ही माहिती तुमच्याशी आता शेअर करते. तर सर्व माझ्या गोडताईंना, मैत्रिणींना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनाच, अगदी सर्व भक्तांना तिळगुळ घ्या, तेही महाराजांकडून. आणि श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ या गोड नामस्मरणच फक्त बोला आणि कायम यामध्ये दंगून रंगून राहा. तर भक्त हो, काल आमच्याकडे म्हणजे सगळीकडेच आपण संक्रांत साजरी करतो. तर खण पूजा मी कशी केली हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. आणि बऱ्याच ठिकाणी याला सुगड पूजन म्हणतात. तर आमच्या भागामध्ये याला खण पूजाच म्हणतात किंवा मग कोणी बोळके पूजन म्हणतात. म्हणजेच ते जे खण असतात ना आपले सुगड, त्याला बोळकेसुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा. तर सर्वात आधी सकाळी मी तुळशीची वगैरे पूजा करून घेतली. तुळशीलासुद्धा एक सेपरेट खण असतो. या दिवशी उंबऱ्याची सुद्धा खूप सुंदर अशी पूजा केली. कारण उंबरटा लेपन वगैरे हे सर्व मी काही जास्त शूट घेतला नाही. कारण खूप फास्ट केलं, नंतर आपल्याला ओसायलासुद्धा जायचं असतं. तर ओसायला जातानासुद्धा खूप महिलांना काही गोष्टी विसरल्या आणि हे मला मंदिरात गेल्यानंतर लक्षात आलं. आणि नंतर असं वाटलं की आपण याबद्दल जी काही आपल्याला जास्त माहिती आहे ही शेअर करायला हवी होती. कारण खूप अजून ताईंना जास्त माहिती नाही आहे. कारण ज्यावेळी मी काल काल खूप गर्दी झाली. गर्दीच्या वेळी सर्व महिला एकत्र आल्या दुपारच्या वेळी आणि त्यातून कळलं की ज्या काही नवीन मुली आहेत किंवा खूप काही महिला नोकरीच्या गावी राहतात ना, मग त्यांना फारसं काही माहीत नसतं. आणि त्याच्यामधूनच लक्षात आलं की चला तुमच्याशी सुद्धा मी माहिती ही शेअर करायला हवी होती. पण चला जाऊ द्या, पुढच्या वर्षी नक्की मी माहिती देईल की तुम्हाला खण कशा पद्धतीने ओसायचा, किती खण मंदिरात घेऊन जायचे. काही स्त्रियांनी काल एकच खण आणला होता, त्यावरती लोटी नव्हती, किंवा काहींनी 2 फक्त खणच आणले होते. बऱ्याचशा अशा चुका. तर चला, चुकांमधूनच आपण शिकत जातो. आणि माझ्या सर्व ताईंसाठी हळदी कुंकू आहे आज. आणि तर तुमच्यासाठी सुद्धा मी इथे हळदी कुंकू देत आहे. आणि असंच माझ्या सर्व ताईंना उदंड सौभाग्य लाभू देत हीच महाराजांकडे प्रार्थना करेल. सर्वांचे संसार सुखाचे होऊ देत आणि सर्वांना मुलं बाळं अगदी गोकुळासारखं घर असावं. तर महाराजांना मी नेहमी प्रार्थना करते. आणि खूप सगळ्या ताईंच्या कमेंट असतात की आम्हाला संतानप्राप्ती, पुत्रप्राप्तीसाठी सेवा, आपण महाराजांच्या आज्ञेनुसार सेवा देत आहोत. यापुढेही असेच व्हिडिओ तुमच्या कमेंटनुसार येतील आणि तुमचं जे काही दुःख आहे ते नक्की महाराज दूर करतील. तर मला 1 वर्षामध्ये खूप सुंदर अनुभव आला. मागच्या वर्षी मी 1 जानेवारी 2023ला आपल्या या स्वामी परिवाराची, या यूट्यूब चॅनलची सुरुवात केली. त्यावेळी फक्त एक संकल्प केला होता की महाराज, फक्त आता तुम्ही मला मार्गदर्शन करा, त्यानुसार मी माहिती शेअर करेल. कधी काय, कोणाला काय सांगायचं तुम्ही सुचवा, मी तेच करेल. बऱ्याचदा ना खूप मनामध्ये असतं की मी हे सांगेन ते सांगेन, पण मी महाराज ज्यावेळी मला जे सुचवतील मी तेच सांगते. कुठलंही मनाने किंवा काही इकडे तिकडे पाहून कुठलीही माहिती आजवर शेअर केली नाही. तर माझ्या सर्व भक्तांना मला एवढंच सांगायची, आपल्या स्वामी भक्तांना, की 1 वर्षामध्ये मी ठरवलं होतं की माझ्याकडून मी जास्तीत जास्त स्वामी भक्त तयार करण्याचा प्रयत्न करेल. आणि मनामध्ये अंदाज धरला होता की आपल्याकडून 1 वर्षामध्ये 30, 50 किंवा 100 स्वामी भक्त झाले तरी खूप झालं. तेही असे की सेवेमध्ये आले ना तर कायम टिकवून राहणारे किंवा मनापासून महाराजांची सेवा करणारे, सेवेबद्दल उत्सुक असणारे. आणि झालं काय की जशी आपण सुरुवात केली तसेच खूप खूप सबस्क्रायबर म्हणजेच आपले स्वामी भक्त वाढत गेले. तुमच्या सर्वांच्या खरंच खूप कमेंट असतात. म्हणजेच हे सर्वजण भक्त एवढ्या आतुरतेने महाराजांची सेवा करतात, महाराजांवर त्यांचा पूर्ण विश्वास
विश्वास आहे आणि ते नेहमी नवनवीन सेवासुद्धा विचारतात. तर मला खूप सुंदर अनुभव आला. नेहमीच आपल्याला की खूप पैसा द्या महाराज किंवा महाराजांनी दिला तरच इच्छा पूर्ण होते असं नाही, पण बऱ्याचदा आपण काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद शोधायला पाहिजे आणि मला तो मिळाला. 1 वर्षामध्ये खूप सुंदर असे अनुभव आले. जे काही आपण व्हिडिओ शेअर केलेले आहे सेवेंचे, तर खूप जणांना त्या सेवेमधून त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि तशा आपल्या त्या मागच्या व्हिडिओवरती कमेंट येतात. तर आपण एक पुत्रप्राप्तीसाठी व्हिडिओ शेअर केला होता, एक 7 महिने झाले त्या व्हिडिओला. तर तिथे आत्तासुद्धा मागच्या एक 5-6 दिवसात कमेंट होती की मी ही सेवा केली, मला मुलगा झाला आणि एक आजी होत्या, त्यांच्यासुद्धा घरात कोणीतरी आजारी होतं, तर त्यांचंसुद्धा खूप बदल झाला आजारपणामध्ये. आणि मी स्वतः सांगते, मी सुद्धा एक म्हणजे आत्तामध्ये सेवा महाराजांच्या आज्ञेवरून केली होती. माझ्या बहिणीसाठी तब्येत बरी नव्हती तिची, तर खरंच खूप सुंदर असा महाराजांचा लगेच तिला अनुभव आला. आणि खूप जण असे आहेत की अजूनही सेवा करत आहेत, त्यांनासुद्धा अनुभव येतील, डगमगू नका, मी तुम्हाला खात्री देते. तर मी इथे आता सुगडपूजन म्हणजेच खणपूजन करणार आहे, त्याबद्दलसुद्धा तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते. तुम्ही तुमच्याकडे कशा पद्धतीने संक्रांत साजरी केली किंवा तुमच्याकडे अशी पद्धत आहे का, हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. खणपूजेसाठी या ठिकाणी राशी घालून घेतलेले आहेत, यावरती हळदी कुंकू घालून घ्यायचं. तर इथे आपल्याला खणपूजा म्हणजे सुगडपूजन करण्याआधी आपण इथे विडा ठेवू, कारण सर्वप्रथम विडा ठेवायचा असतो. विड्याला फार महत्त्व आहे. विड्यावरती सुद्धा तांदळाची राशी घालून घेऊ. आणि यामध्ये आपल्याला अगदी तुम्ही फक्त खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी सुद्धा चालेल. एक हळकुंड घ्यायचा आहे, लेकूरवाळं, एक सुपारी. तर मी 2 सुपाऱ्या घेतलेल्या आहेत. एक विड्यामध्ये जी असते पांढरी ती सुद्धा घेतलेली आहे. आणि बाकी लवंग, विलायची, खारीक आणि एक तिळाची वडीसुद्धा समोर ठेवायची. तर सर्व बोळक्यांना अशा पद्धतीने दोरा बांधून हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. आता आपण एक एक खण यावरती ठेवून देऊ. तुम्ही सुगड म्हणत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, तुमच्याकडे खण म्हणतात की सुगड की बोळके. आता पुन्हा यामध्ये हळदी कुंकू घालून घ्यायचं. आता आपण हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर तीळ आणि तांदूळ एकत्र केलेले आहेत. आता हे तीळ तांदूळ 2 हातांनी टाकायचे असतात. बऱ्याचदा काय होतं, आपण खूप चुका करतो पूजा करण्यामध्ये. तर 2 हातांनी आपल्याला असे थोडेसे सोडायचे आहेत प्रत्येक खणामध्ये. आता महत्त्वाची ही वाटी, या वाटीमध्ये सुद्धा आपण तीळ थोडेसे आधी भरू आणि नंतर वाटी यावरती ठेवू. आता पुन्हा 2 हातांनी आपल्याला यामध्ये तीळ भरायचे आहेत. तर या वाटीमध्ये कुठलाही वाण भरायचा नसतो, आपण जरा वेळ वाटी खालीच ठेवू. तर यामध्ये वाणाच्या सर्व वस्तू घालायच्या असतात आणि खण भरताना सुद्धा 2 हातानेच खण भरायचा असतो. बऱ्याचदा आपण एका हातानेच भरतो. तर जे काही थोडं थोडं वाण असेल ना, ते अगदी थोडं थोडंच पण आपल्याला 2 हातांनी टाकायचे. तर इथे आपण अशी खणपूजा करून घेतलेली आणि दिवा वगैरे, मी देवपूजा झाली होती तर दिवा वगैरे लावलेला आहे, धूपसुद्धा लावलेला आहे. तर ही लोटी तुम्ही खालीसुद्धा ठेवू शकता, पण बघा यावरती ठेवायची असते. आणि आपल्याला ज्यावेळी ओसायला जायचं असतं मंदिरात, जे काही आपण ताट बनवलेलं आहे, या ताटामध्ये आपल्याला हा एक खण आणि हा एक खण असे 2 खण न्यायचे असतात. बऱ्याच ठिकाणी एकच खण घेऊन जातात, हा एवढा, आणि काही ठिकाणी असे 2, हे 2 खण, ही एक लोटी घेऊन जातात. तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्याकडे तरी आता हे 2 खण म्हणजे एक खण
आणि एक लोटी आणि हा एक खण, म्हणजेच पती पत्नी दोघांचा हा खण असतो. आपल्यासोबत आपली मुलं बाळं जे काही पूर्ण कुटुंब असतं त्याचं प्रतीक असतं ही लोटी, झाकण आपल्या संसारावरील. त्यामुळे आमच्याकडे अशा पद्धतीने नेलं जातं. याबद्दल मी खरंच तुम्हाला पुढच्या वर्षी खूप छान माहिती शेअर करेल. खूप ठिकाणी अजूनही व्यवस्थित माहिती नाही आहे की म्हणजेच तुम्हाला जसं काही सांगितलं जातं तसं तुम्ही नव्याने केलं जातं. तर हे बघा, आता आपल्याला या खणावरती पदर घ्यायचा आहे. खण उघडा ठेवायचा नसतो. तुम्हाला कदाचित माहीत असेल, पण जर नसेल माहीत तर बघा, खण हा झाकून ठेवायचा असतो. का झाकून ठेवायचा, तर आपण या ठिकाणी आता खण भरून घेतलेला आहे, आपण विडा ठेवलेला आहे, धूपदीप लावलेला आहे आणि यावरती झाकण, म्हणजेच आपल्या संसाराला कोणाची नजर लागू नये, आपल्या संसारावरती कायम आपल्या गुरूंचं झाकण असावं, कव्हर असावं. आपल्याला जे काही आपलं हे ब्रह्मांड आहे, ऊन वारा पाऊस जे काही नेहमी आपत्ती येत असते त्यापासून सुद्धा असं संरक्षण होतं. खूप सगळं महत्त्व आहे हे झाकण घालण्यामागे. आपला संसारसुद्धा असाच देवाच्या कृपेने झाकून सुखा समाधानाचा राहावा याचंच हे एक प्रतीक आहे. म्हणून हा खण झाकून ठेवला जातो आणि ज्यावेळी आपण मंदिरामध्ये ओसायला जातो हा खण घेऊन, तर बाकीसुद्धा हे खण उघडे न ठेवता त्यावरती झाकण ठेवायचं असतं. आणि जे काही आपण ताट भरून घेऊन जाणार आहोत, तर आता मी इथे ताट तयारच करायला लागलेले आहे. यामध्ये पान घ्यायचं असतं, तिळगुळ घ्यायचं असतं, त्याचबरोबर हळदी कुंकू, लाल किंवा मग पांढरी सुपारी. तर ही सगळी खणपूजा झाली की आपल्याला लगेच तुळशीच्या खानाची पूजा करायची असते. आणि बरेच जण काय करतात, तुळशीचा खण हा तुळशीचा बाहेरच भरतात, पण नाही, तो खणसुद्धा आपल्याला इथेच भरून घ्यायचा असतो. या खणांसोबत सुद्धा तुळशीच्या खणाला मान द्यायचा असतो. माता लक्ष्मी आणि श्रीहरींचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतो. म्हणून तुळशीच्या खणाला सुद्धा आपण देवघरामध्ये जिथे आपला हा खण भरतो तिथेच भरून घ्यायचं. तर मी अशा पद्धतीने या खणाला सुद्धा हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेलं आहे. यामध्ये तीळ तांदूळ घालून घ्यायचं. याची सुद्धा धूप दीप दाखवून पूजा करायची आहे, किंवा तुम्ही सोबत केली तरीसुद्धा चालेल. आणि इथे समोर खाली 5 वेळा वाण भरून घ्यायचं असतं. तर मी या वाटीमध्येच 5 वेळा भरून घेतलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला ओटी वगैरे भरताना हे वाण त्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता आपली इथे सर्व पूजा झालेली आहे. तर अगदी असंच साधं आणि सोपं खणपूजन करायचं असतं. याला मनोभावे नमस्कार करायचा आणि फक्त आपल्या सौभाग्याला उदंड आयुष्य दे, घरामध्ये सुख समाधान आनंद असू दे, हीच प्रार्थना करायची आहे. तर भक्त हो, तुम्हाला ही खणपूजा आणि संक्रांतीची जी काही थोडीशी माहिती दिली ती कशी वाटली हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छिते की मला आलेला अनुभव हाच आहे की इथे ज्या काही आपण महाराजांच्या आज्ञेवरून सेवा शेअर करतो त्या सेवा तुम्ही स्वतः मनापासून करता, आणि जे मनापासून करतात त्यांना अनुभव आलेले आहेत, त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्यासुद्धा तुम्ही पुन्हा कमेंट केलेल्या आहेत. आणि माझ्यासाठी हेच खूप महत्त्वाचं आहे की महाराजांच्या आज्ञेवरून सेवा शेअर करते तर त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळतंय, आणि मलासुद्धा याचा खूप आनंद आहे. यापुढे सुद्धा तुमच्या सर्वांच्या इच्छा महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या आणि महाराजांनी आपल्याला खूप छान छान नवनवीन सेवा द्याव्या, त्या आपण मनोभावे करण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा. आजची झालेली सेवा स्वामी आईचरणी रुजू करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.